आजपासून आपण 8वीचा पहिला लेक्चर चालू करतो. 8वीचा सिलेबस समजण्याच्या अगोदर आपला 7वीचा सिलेबस समजणं आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर 8वीचा सिलेबस जर आपला समजला तर आपला पुढे 9वीचा सिलेबस समजायला सोपं जातं आणि 9वीचा समजला तर 10वीचा समजायला सोपं जातं आणि 10वीचा समजला तर पुढे 11वी 12वी तुम्हाला नीट वगैरे या परीक्षांचा अभ्यास करायला पुन्हा सोपं जातं. त्यामुळे आता इथून पाठीमागे काही पण झालं असलं तरी पण इथून पुढे काय करायचं, प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची. पाठांतरापेक्षा जास्त समजण्यावर भर द्यायचं. आता हे जे 8वीचं सायन्स आहे त्या 8वीच्या सायन्स मध्ये कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना आपण सुरुवात कधी पण जी आपली प्रिफेस असतो, अनुक्रमणिका असते ज्याला आपण इंडेक्स म्हणतो, ती इंडेक्स कधी पण पूर्णतः पाहून घ्यायची. इंडेक्स पाहून घेतला फायदा काय होतो आपला, की आपल्याला या वर्षामध्ये शिकायचंय काय काय ते आपल्या लक्षात येतं आणि पाठीमागच्या वर्षात आपण काय शिकलो त्याच्यामधलं पुढं कसं उपयोगाला पडतं हे आपल्या लक्षात येतं. कोणत्याही अभ्यासाचा क्रम काय असतो, आपला पहिला जे शिकवते त्याचा फायदा आपला दुसरे शिकायला होतो, दुसरे शिकला तिसरे शिकायला होतो, असाच टप्प्याटप्प्याने आपला अभ्यासक्रम बनवलेला असतो. आपण शिकत असताना काय करायचं, 8वीचा सिलेबस कंप्लीट करताना आपला प्रत्येक टॉपिक बारकाईने समजून घ्यायचा. पहिली गोष्ट. विशेष गोष्ट म्हणजे आपण इंग्लिशमध्ये स्टडी करणार आहेत, त्याचा सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमासाठी, बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्याला आणि आपली भाषा राहते मराठी, मग आपलं ते समजायला कठीण जाते. मेन प्रॉब्लेम काय आहे, आपली भाषा आणि आपल्या विषयाची भाषा याच्यामध्ये फरक आहे. आपली भाषा कोणती आहे, मूळ भाषा मराठी आणि विषयाची भाषा इंग्लिश, याच्यामुळे आपल्याला त्या अडचणीला सामोरं जावं लागतं. आपण आता टप्प्याटप्प्याने कसं करायचंय, पहिली गोष्ट तुम्ही काय करायची, जेवढा सिलेबस मी शिकवलाय, जेवढं शिकवलंय, एक पेज शिकू किंवा अर्ध पेज शिकू, सुरुवातीला मी तुम्हाला जास्त शिकवणारच नाही, कमीत कमी, पण ते बार बार सुरुवातीला रिवाइज करायचे. कारण जसं जसं आपण पहिला टॉपिक संपला, आपण खाली खाली जसं येतो तसे तुमचे टॉपिक वाढत जाते, आहे का नाही. सुरुवातीला तुम्हाला कमी गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आणि नंतर ज्यावेळेस एक्झाम जवळ येतात त्यावेळेस काय करावं लागेल, जास्त या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा अभ्यासावं लागतील. त्याच्यामुळे सुरुवातीला कधी पण सुरुवातीचे 2-3 टॉपिक बार बार वाचायचे, नंतर एवढे वाचायला त्याला टाइम भेटणार नाही. आपल्या सिलेबसचा जर विचार केला तर पहिला टॉपिक आहे आपला लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला मायक्रोब याच्याविषयी पाठीमागच्या वर्षी पण एक टॉपिक होता. लिव्हिंग वर्ड पण पाठीमागच्या वर्षी तुम्हाला थोडंफार झालेलं आहे, बरोबर आहे का नाही. लिव्हिंग वर्ड म्हणजे जे जिवंत वस्तू असतात, जे सजीव असतात, त्यांच्याबद्दल आपण विचार करणार त्याच्यामध्ये. आणि मायक्रोब म्हणजे काय, जे सजीव खूप छोटे असतात, जे डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांच्याबद्दल आपला मायक्रोब्स मध्ये अभ्यास करायचा असतो. किंवा डोळ्यांनी काही दिसतात आणि काही दिसत नाहीत पण ते एकदम छोटे असतात, त्याला आपण म्हणतो मायक्रोब. ते काय असतं काय आपण एकदम डिटेलमध्ये चॅप्टर मध्ये गेल्यावर बघू. त्याच्यानंतर हेल्थ अँड डिसीजेस हा जो टॉपिक आहे, हा शिकवण्यामागे आपलं कारण काय आहे, की आपल्या हेल्थची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे आपल्या याच्यामध्ये समजतं. आणि डिसीजेस म्हणजे जे रोग आपल्याला होतात, वेगवेगळे रोग होते, आजार होते, बरोबर आहे. जसं सर्दी, बरोबर आहे का नाही. आपण एक काय झाला, डिसीज झाला, म्हणजे छोट्या रोगापासून मोठ्या रोगापर्यंत त्याची माहिती आपण त्याच्यामध्ये पाहतो. हे प्रत्येक वर्गात तुम्हाला वेगवेगळे डिसीजेस समजावून सांगितले जातात, वेगवेगळे रोग समजावून सांगितले जाते. त्याच्यानंतर आपला पुढचा आहे फोर्स अँड प्रेशर. फोर्स काय आणि प्रेशर काय. प्रेशर म्हणजे काय, आपण दाब देतो एखाद्या गोष्टीवर, बरोबर आहे का नाही. आपण टिफिनचा डब्बा ज्यावेळेस लावत असतो त्याच्यावर प्रेशर देतो आणि तो डब्बा आपण पॅक करतो. त्याच प्रेशरचं कसं म्हणजे सायंटिफिक विज्ञानाच्या दृष्टीने आपला हा प्रेशर समजावून घ्यायचा आहे. आणि फोर्स म्हणजे बल आपण म्हणतो त्याला. फोर्स म्हणजे बल, आपण एखाद्या गोष्टीवर बल लावतो. जसं हा मोबाईल उचलण्यासाठी मी असा उचललाय वर, त्याच्यासाठी मी माझ्या हाताचा उपयोग केलाय, बरोबर आहे. सोडून जर दिला तर तो खाली जातोय का नाही. जर या हाताने मी वर उचलला म्हणजे मी हाताने त्याला बल लावलंय आणि या ज्या बलाला आहे ते आपण म्हणतो मस्क्युलर फोर्स. कारण आपले मसल जे आपल्या बॉडीमध्ये मसल असतात त्याच्या आधारे आपण ते बल लावलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचं नाव पडलं मस्क्युलर फोर्स, बरोबर आहे. आणि खाली ज्या वेळेस तो मोबाईल सोडल्याच्या नंतर जातोय, खाली जमिनीकडे जातोय म्हणजे त्याला कुठलं तरी बल पुन्हा खाली खेचतंय, त्यालाच आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण बल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला, बरोबर आहे का नाही. हे असे बलाचे वेगवेगळे प्रकार येतात.
बल मुख्यतः दोन प्रकारचे पडतात आपले, ते आपल्याला पाहिजे. तर तुम्ही पाठीमागच्या वर्षी पण 2 टाइप्स ऑफ फोर्सेस पाहिलं असतं. पहिलं असतं कॉन्टॅक्ट आणि दुसरं असतं नॉन कॉन्टॅक्ट, आहे का नाही? हे दोन प्रकारचे फोर्स असतात, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट म्हणजे काय? ज्याला आपण डायरेक्टली स्पर्शाने बल लावलं जातं. जसं हा मोबाईल उचलण्यासाठी मी कॉन्टॅक्ट फोर्सचा उपयोग केला, आहे का नाही? या वस्तूचा आणि माझ्या हाताचा कॉन्टॅक्ट आलाय, म्हणजे संबंध आलाय, बरोबर आहे का नाही? आणि ज्यावेळेस मी हे सोडून दिलं त्यावेळेस कुठलंच कॉन्टॅक्ट न येता ते खाली गेलं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे गुरुत्वाकर्षण बल ज्याला आपण म्हणतो, ते काय करते? विदाउट कॉन्टॅक्ट त्या वस्तू बरोबर कॉन्टॅक्ट न येता ते बल त्याला खाली खेचते, आहे का नाही? त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि तसंच एक आपलं बल असतं चुंबकीय बल. चुंबक पण स्पर्श न करता त्या वस्तूला खेचून घेतं चुंबकीय बलाद्वारे, त्याला आपण म्हणतो चुंबकीय बल. असे दोन प्रकारचे बल आपण पाठीमागच्या वर्षी शिकायला चालू केलेले, त्याचं पुढचं आपला इथं बघायचे म्हणजे फोर्स बघायचे, बरोबर. नेक्स्ट टॉपिक आहे आपला करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. करंट, इलेक्ट्रिसिटी काय भानगडे, कसं आहे? म्हणजे आपण जो करंट वगैरे पाहतो, लाईट वगैरे आपण वापर करतो, त्याच्यामध्ये करंट असतो. करंट, इलेक्ट्रिसिटी कसं काम करते काय, ते आपला टप्प्याटप्प्याने शिकायचंय. पाठीमागच्या वर्षी आपण शिकायचं चालू केलंय, जरी विसरलं असलं तरी आपण ते जेवढं आवश्यक आहे ते रिपीट करून पुढचं शिकायचं आता चालू करायचं यावर्षी. आणि मॅग्नेटिझम, मॅग्नेट बद्दल आपण पाठीमागच्या वर्षी शिकलो. मॅग्नेट म्हणजे चुंबक, बरोबर आहे. आणि त्याच्याबद्दल आपला यावर्षी पण आणखी थोडं जाणून घ्यायचंय. पुढं काय आहे? इनसाइड द ऍटम, ऍटमच्या आतमध्ये काय असतं ते आपल्या ह्या टॉपिक मध्ये शिकायचं. हे आता जरी तुम्हाला वाटत असलं, हे धडे काही काही वाटतं की ऐकूनच विज्ञानाचे, ज्यावेळेस आपण थोडेसे त्याच्यामध्ये कच्चे असतो त्यावेळेस काय होतं, आपलं ते ऐकूनच काय वाटतं की हे जरा कठीण असतं, धड्याचे नाव ऐकूनच. पण कठीण वगैरे काही नसतं, व्यवस्थितरित्या समजून घेतलं आणि तुम्ही रिव्हिजन व्यवस्थित केलं. रिव्हिजन म्हणजे काय? बार बार त्याला वाचायचं. जोपर्यंत आपल्याला परफेक्शन येत नाही तोपर्यंत बार बार वाचायचं, आणि एकदा परफेक्शन आलं मग कमी वाचलं तरी पण आपलं काम चालून जातं. त्याच्यानंतर पुढचा 6 नंबरचा टॉपिक आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. कंपोजिशन ऑफ मॅटर. मॅटरचा अर्थ काय होतो? कोणताही पदार्थ आपण म्हणतो, पदार्थ म्हणजे मॅटर. त्याचं कंपोजिशन कसं होतं, ते एकत्र कसे येतात पदार्थ, याच्याबद्दल आपला माहिती याच्यामध्ये पाहिजे. पुढचा आपला पाहिजे मेटल आणि नॉन मेटल, धातू आणि अधातू आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. त्याच्याबद्दल आपला सविस्तर जाणून घ्यायचंय यावर्षी. पाठीमागच्या वर्षी आपण ते शिकायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पोल्युशन. पोल्युशन म्हणजे जसं आपण गाड्यांचा धूर वगैरे हवेमध्ये सोडतो किंवा कुठल्याही गोष्टीचा धूर वगैरे सोडतो, किंवा अनेक वेगवेगळे वायू आपण ज्याला आपण गॅसेस म्हणतो इंग्लिशमध्ये, ते हवेमध्ये सोडल्याच्या नंतर आपल्या हवेला ते प्रदूषित करतात, आणि त्याच प्रदूषणाला आपण म्हणतो पोल्युशन. ते कुठल्या प्रकारे होतं, कसं होतं, ते आपण सगळं त्याच्यामध्ये पाहणार आहेत. ते झालं हवेचं पोल्युशन. मातीचं पण पोल्युशन होतं, म्हणजे प्रत्येक गोष्टीत पोल्युशन होऊ शकतं. पाण्याचं पोल्युशन होतं, जसं आपण आपल्या गटारीचं पाणी नदीमध्ये सोडतो, बरोबर आहे का नाही? ते घाण पाणी नदीमध्ये गेल्याच्या नंतर त्या नदीतल्या स्वच्छ पाण्याला ते खराब करतं, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो वॉटर पोल्युशन. त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोल्युशन मध्ये बघायच्या. पुढचा टॉपिक आहे आपला डिझास्टर मॅनेजमेंट. हा टॉपिक पण प्रत्येक वर्गात आहे जवळजवळ 10वीपर्यंत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपदा येतात. डिझास्टरचा अर्थ काय होतो? आपदा. आपदा म्हणजे काय असतं? अचानक आलेलं संकट, नैसर्गिक संकट मोठं, त्याला आपण काय म्हणतो? डिझास्टर. ते डिझास्टर असतात कोणत्या प्रकारची आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण 6वी ते 10वीपर्यंत टप्प्याटप्प्याने शिकत जातो. इथून पाठीमागचं जरी विसरला असतात तुम्ही, काहीतरी थोडंफार लक्षात असेल ना शिकवलेलं. जरी नसलं तरी ते आपण थोडंसं रिकॅप करणार, त्याला रिकॉल करणार, आणि त्याच्या पुढचं आपण शिकायला चालू करणार. आणि इथपर्यंत आपला 6 पर्यंतचा सिलेबस संपवतोय. कधीपर्यंत? 6 पर्यंत, म्हणजे दिवाळीपर्यंतचा सिलेबस आपला 9 टॉपिक त्याच्यामध्ये अभ्यासायचे. आणि त्याच्यानंतर आपला पुढे सुरुवात करायची 6 नंतरचे टॉपिक. त्याच्यातला पहिला टॉपिक येतो 10 नंबरचा, त्याचं नाव आहे सेल अँड सेल ऑर्गॅनल्स. हा जो टॉपिक आहे सेल अँड सेल ऑर्गॅनल्स, इथून आपल्या बायोलॉजी शिकायची खरी
सुरुवात होती. बायोलॉजी माहिती आहे तुम्हाला विषय 11वीला 12वीला गेल्याच्या नंतर बायोलॉजी नावाचा एक स्पेशल विषय असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही नीट नावाची परीक्षा देता पुढे भविष्यात त्यावेळेस बायोलॉजी विषय सगळ्यात महत्वाचा असतो. त्या परीक्षेत अर्धे मार्क डायरेक्ट बायोलॉजीला असतील आणि दुसरे जे विषय फिजिक्स आणि केमिस्ट्री त्याला फक्त अर्धे मार्क असतील. त्याच्यामुळे हे टॉपिक जर तुम्हाला त्या साईडला जायचं असलं त्या विद्यार्थ्यांनी जास्त पक्के करायचे. हा सेल म्हणजे काय असतं, आपलं जे शरीर आहे कुठल्याही प्राण्याचं शरीर किंवा माणसाचं शरीर ते सेल पासून बनलेलं असतं, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पेशी. काय म्हणतो? पेशी. बोलत राहायचं म्हणजे झोप नसते. काय म्हणतात त्याला? पेशी. पेशी म्हणजेच आपण त्याला सेल म्हणतो. आणि त्या सेलचे ऑर्गॅनल्स वगैरे हे आपल्या त्या टॉपिक मध्ये पाहिजेत एकदम डिटेलिंग मध्ये. त्या सेल पासून आपलं संपूर्ण शरीर बनलेलं असतं. आणि पुढे तुम्ही 9वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखी त्या सेल बद्दल थोडंसं जास्त शिकायचं आहे आणि 10वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला डीएनए वगैरे हे डिटेलिंग मध्ये शिकायचंय. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे त्याच्याशीच रिलेटेड थोडा, ह्युमन बॉडी म्हणजे आपलं माणसाचं शरीर. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम. आपले जे ऑर्गन असतात बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन, जसे आपली किडनी, आपले फुफ्फुस आहे का नाही, त्या ऑर्गनची आपल्याला माहिती घ्यायची त्या टॉपिक मध्ये. ते ऑर्गन काय काम करतात, कसं काम करतात हे आपल्याला त्या टॉपिक मध्ये बघायचंय. त्याच्यानंतर हे झाले 2 बायोलॉजीचे टॉपिक. 12 नंबरचा टॉपिक आहे आपला इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेसेस. तो आला केमिस्ट्रीचा टॉपिक. बरोबर आहे का नाही? इंट्रोडक्शन कशाचं करायचं आपला? ऍसिड आणि बेसेस. हे जे आम्ल असतात आणि बेस असतात त्याचा अभ्यास आपला त्याच्यामध्ये करायचा ऍसिडचा. त्याच्यानंतर पुढचा केमिस्ट्रीचाच टॉपिक येतो आपला केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड. केमिकल चेंज कसा होतो, केमिकल बदल कसा होतो हे आपल्याला त्याच्यात बघायचं. केमिकलला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? त्याला मराठीमध्ये नाव आहे रसायन. काय आहे? रसायन. ज्यालाच आपण म्हणतो रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. बॉन्ड म्हणजे बंध. बॉन्ड म्हणजे काय असतं? आपण H2O असं लिहितो पाण्यासाठी. बरोबर आहे का नाही? H2O हा झाला केमिस्ट्रीचा विषय. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीमध्ये त्याला लिहितो हे आलं केमिस्ट्रीच्या टाईप मध्ये. आता H2O लिहिलं म्हणजे काय असतं? H हे 2 असतात आणि O 1 असतो. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. आणि त्यांची बॉन्डिंग होत असते. ज्यावेळेस H2O पाण्यामध्ये आपण जर पाहिलं, त्याचा जर जास्त अभ्यास केला आपण बारकाईने, त्या O ला हा 2 H जोडलेले असतात. यालाच आपण काय म्हणतो? H2O. 2 म्हणजे 2 आहे का नाही? याला आपण म्हणतो H2O. आणि त्याची बॉन्डिंग याला म्हणतो आपण बॉन्डिंग. ही बॉन्डिंग कशी असते कोणाची ते आपल्याला त्या टॉपिक मध्ये बघायचं. आणि इथं जर हे समजलं नाही तर 11वी 12वीला गेल्याच्या नंतर तुम्हाला ते काही समजणार नाही. त्याच्यामुळे इथून ते बारकाईने छोटं आपला अभ्यास चालू करायचा. थोडा छोट्या छोट्या गोष्टी आता समजून घ्यायच्या. आणि पुढे तुम्हाला मग अवघड गोष्टी जसे वर्ग वाढत जातील तशा समजून घ्यायच्या असतात. त्याच्यानंतर पुढचा 14 नंबर टॉपिक आहे आपला मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. हीट तर आपला माहिती आहे सगळ्यांना, उष्णता. त्या हीटचं मेजरमेंट म्हणजे मोजमाप कसं करायचं आणि त्या हीटचे इफेक्ट काय होतात. जसं आपण हीट दिली पाण्याला, एका पातेल्यामध्ये आपण पाणी टाकलं, बरोबर, आणि त्याला खाली आपण बर्नरने समजा याला आग दिली, बरोबर आहे. ती आग दिली म्हणजे हीट दिली आपण पाण्याला. हीट दिल्याच्या नंतर काय होणार? त्याच्यामधलं पाणी वार्म होणार म्हणजे गरम होणार, बरोबर आहे. म्हणजे ही हीट त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर होणार. यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. आणि त्याचे इफेक्ट काय झाला याच्यामध्ये? हीटचा इफेक्ट काय झाला? पाण्यामध्ये हीट सामील झाली म्हणजे याची उष्णता पाण्यामध्ये गेली, बरोबर. आणि पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाण्याला त्याने उकळायला चालू केलं. त्याचा परिणाम काय झाला? पाण्याने त्याची जी तो लिक्विड मध्ये होता पाणी ते गॅसमध्ये वाफ व्हायला सुरुवात होणार तिथून पुढे. कशामुळं? हीटमुळे. त्यालाच काय झाला? हीटचा इफेक्ट काय झाला? एका स्टेट मधून हे जे मॅटर आहे, मॅटर म्हणजे कुठलाही पदार्थ, पाणी पण एक मॅटर झाला, त्या मॅटरचं एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये रूपांतर झालं, आहे का नाही. हा झाला हीटचा परिणाम म्हणजेच हीटचा इफेक्ट झाला, बरोबर आहे का नाही. असेच हीटचे वेगवेगळे इफेक्ट आपला त्या टॉपिक मध्ये समजून घ्यायचे. 15 नंबरचा टॉपिक आहे साऊंड. साऊंड म्हणजे
आपण आवाजाबद्दल त्याच्यामध्ये शिकणार आहेत. जसं आपण या रूम मध्ये मी बोलतोय, जास्त मोठ्याने जर मी बोललो तर आवाज थोडासा खणकल्यासारखा होतो, इको येतो, बरोबर आहे. आणि जर आपण बाहेर जाऊन बोललो तर आवाज खणखण का नाही, मग असं का होत असं, हे आपला त्याच्यामध्ये शिकायचं. त्याच्यानंतर 16वा टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लाईटचं रिफ्लेक्शन. आणि नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी तुम्हाला शिकायचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या वर्षी तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे समजलंच पाहिजे. तुम्हाला हा सेपरेट टॉपिक आहे, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. 11th आणि 12th ज्यावेळेस तुम्ही जाताना 11वी आणि 12वीला, त्यावेळेस तुम्हाला हा सेपरेट टॉपिक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे हा टॉपिक समजून घेणं फार महत्वाचं आहे. हा टॉपिक येतो तुमचा फिजिक्स मधला. कोणत्या? फिजिक्स. हा पण येतो फिजिक्स मधला. हा आपण पाहिलं केमिस्ट्री मधला येतो, हा येतो केमिस्ट्री मधला, हा येतो बायोलॉजी मधला आणि हा येतो बायोलॉजी मधला. बेसिक असतं पुढच्या वर्गांचं, पुढच्या वर्गांसाठी हे तुम्हाला बेसिक आहे. त्याच्यानंतर 17 नंबर टॉपिक आहे मॅनमेड मटेरियल. मटेरियल मेड बाय मॅन, जे माणसाने बनलेलं मटेरियल आहे. मटेरियल म्हणजे कोणत्याही वस्तू, आपण त्याला मटेरियल म्हणतो. माणूस काय बनवतो, काय काय बनवतो, सगळ्या गोष्टी मानव बनवतो का नाही? आता बहुतेक गोष्टी हा पेन मानवाने बनवलाय, ही झाली मॅनमेड मटेरियल, बरोबर आहे. पण एखाद्या गोष्ट माती माणसाने बनवली का? ती नॅचरल आहे का नाही? किंवा हवा माणूस बनवतोय का? नाही. ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी मानव बनवतो आणि आपण त्याचा उपयोग करतो, महत्वाच्या, त्याचा अभ्यास आपला इथं करायचा आहे. आणि हे प्रत्येक वर्गात आहे, मॅनमेड मटेरियल जवळजवळ. त्याच्यानंतर आपला इकोसिस्टम पाहिजे. इकोसिस्टम म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर, आणि आपण त्यालाच आपण इकोसिस्टम म्हणतोय. एका डबक्यामध्ये समजा प्राणी राहतात, ती झाली त्यांची इकोसिस्टम त्या डबक्यामधली. अशा वेगवेगळ्या इकोसिस्टमचा आपला अभ्यास करायचा. जंगलामध्ये जर गेलो आपण तिथं, तर त्यांचं राहणीमान वगैरे किंवा त्या प्राण्यांच्या आवश्यकता वगैरे वेगळ्या असतात, बरोबर आहे का नाही? काही जंगलातले प्राणी जर आपण आणले आणि आपल्या घरी जर ठेवले तर ते आपल्या घरी चांगल्या प्रकारे जगू शकत नाहीत, त्यांना त्यांच्या इकोसिस्टमची गरज असते. त्या इकोसिस्टम बद्दल आपला याच्यामध्ये जाणून घ्यायचं. कोणत्या टॉपिक मध्ये? टॉपिक नंबर 18. आणि शेवटचा टॉपिक लाईफ सायकल ऑफ स्टार, जे आपले तारे येतं. स्टार म्हणजे तारे, जे आपला चांदण्या वगैरे दिसतात त्याला आपण म्हणतो स्टार्स, बरोबर आहे. त्यांची लाईफ सायकल म्हणजे त्यांचं जीवन, त्याची सुरुवात कशी होती, त्यांचं जीवन संपत कसं. जसं माणसाचं जीवन, आपली सुरुवात होती लहान असताना, एवढंसं छोटंसं बाळ जन्माला येतं आणि म्हातारं होऊन मरतं, बरोबर आहे का नाही? तसंच स्टार हे जे येतं याची पण निर्मिती होती आणि ते कधीतरी पुन्हा संपून जातात. तर त्याची लाईफ सायकल म्हणजे त्याची जीवन क्रिया कशी, ते आपलं त्याच्यामध्ये समजून घ्यायचं. समजलं इथपर्यंत? हा आहे आपला टोटली सगळा सिलेबस. आता आपण टॉपिक नंबर 1 पासून सुरुवात करणार आहे. टॉपिक नंबर 1 काय आपला? आपला टॉपिक नंबर 1 आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, बरोबर आहे. हा टॉपिक समजून घेताना आपल्याला पाठीमागच्या वर्षी त्याच्यातलं काय आवश्यक होतं ते समजून घेणं अपेक्षित आहे पहिल्यांदा, बरोबर आहे. पाठीमागच्या वर्षी काय आपण शिकलो त्या टॉपिक बद्दल, त्याच्याबद्दल आपल्याला कुठं दिलेलं असतं? कॅन यू रिकॉल मध्ये. कॅन यू रिकॉल म्हणजे हे तुम्ही आठवू शकता का, किंवा थोडं आठवा. मराठीच्या पुस्तकामध्ये आपलं असं दिलेलं असतं, ते आपलं आठवायचंय पाठीमागच्या वर्षीचं, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन दिलाय. काय दिलाय फर्स्ट क्वेश्चन? व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे सजीव आहेत, समजा जे सजीव आहेत, छोटे छोटे जे सजीव आहेत, त्यांच्याबद्दल आपला काय करायचंय, त्यांची हायरार्की, किंवा सगळ्याच सजीवांबद्दल. सजीव जर आपण म्हटलं तर 2 प्रकारचे सजीव आपण प्रामुख्याने पाहतो. पहिले कोणते? प्लांट्स अँड ॲनिमल, बरोबर आहे. प्लांट्सला आपण वनस्पती म्हणू, बरोबर आहे, मराठीमध्ये समजून घ्या. आणि ॲनिमल म्हणजे प्राणी. असं 2 मुख्यतः आपण क्लासिफिकेशन आपल्या सजीवांचं झालेलं पाहायला भेटते, बरोबर आहे का नाही. एकीकडे झाडं दिसतात ना सगळ्या वनस्पती, आणि एकीकडं सजीव, बरोबर.
पण एवढंच त्याचं क्लासिफिकेशन नाही. आपण ज्यावेळेस सायन्सचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण याच्यापेक्षा जास्त त्याचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. हे क्लासिफिकेशन आणि त्याची हायरार्की काय हे आपल्याला विचारलं. याच्यामध्ये सांगू शकतात का तुम्ही पाठीमागच्या वर्षीचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं सजीवांचं? नाही. आता बघा, आता जर आपलं त्याचं क्लासिफिकेशन करायचं म्हटलं कशाचं? सजीवांचं. एक मिनिट. तर आपण ते किती प्रकारामध्ये करू शकतो हे लिहून घ्यायचं. तुम्ही वयान लिहिणं. क्लासिफिकेशन करताना पहिल्यांदा सजीवाचा असतो किंगडम. काय असतो? किंगडम. त्याला आपण मराठीत जर म्हटलं तर त्याला आपण म्हणतो जग. काय म्हणतो? जग. हे सगळ्यात मोठं क्लासिफिकेशन, म्हणजे सरळ सरळ क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर येतो संघ, त्याला आपण म्हणतो फायलम. त्याच्यानंतर आपण फायलम याच्यामध्ये काय क्लासिफिकेशन करतो सजीवांना, किंवा त्याला आपण संघ म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्याचं रूपांतर पुन्हा जर आपण मायक्रो क्लासिफिकेशन त्याच्यापेक्षा करायचं म्हटलं तर आपण वर्ग किंवा क्लास म्हणतो त्याला. त्याचं क्लासिफिकेशन होतं क्लास, म्हणजेच त्याला आपण वर्ग म्हणतो. त्याच्या पुढं आणखी जर त्याचं पुन्हा का वर्गाचं जर क्लासिफिकेशन, आपला क्लासचं क्लासिफिकेशन पुढे आपण कशामध्ये करू शकतो? गटामध्ये. आणि त्यालाच आपण म्हणतो ऑर्डर. ऑर्डर म्हणजे गट. आणि गटाच्या नंतर ही क्लासिफिकेशन आपण त्याचं करू शकतो. गटाच्या नंतर पण आपण त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. त्यालाच आपण म्हणतो फॅमिली किंवा कुळ. काय म्हणतो? फॅमिली किंवा कुळ. पाठीमागे बघायचं नाही रे. फॅमिली किंवा त्याला आपण म्हणतो कुळ. हे सजीवांचं असं वेगवेगळ्या प्रकारे आपण क्लासिफिकेशन करतो. कुळच्या नंतर असतं आपलं जिनस, त्याला आपण म्हणतो प्रजाती. कुळच्या नंतर जर आपण पाहिलं, इकडे वर लिहितो, तर त्याला आपण म्हणतो जीनस, किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो प्रजाती. बरोबर. आणि प्रजातीच्या नंतर आणखी पुन्हा त्याचं जर क्लासिफिकेशन आपल्याला जर करायचं म्हटलं तर आपण कसं करू शकतो? प्रजातीच्या नंतर आपण येतो स्पेशीज वर. आणि स्पेशीज यालाच आपण म्हणतो वेगवेगळे प्रकार. मराठीमध्ये काय म्हणतो? वेगवेगळे प्रकार. जीन्सचे वेगवेगळे प्रकार, त्यालाच आपण म्हणतो स्पेशीज. असं आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना कधी पण आपण सुरुवातीला संघ, संघाच्या नंतर येतो पुन्हा संघाचं क्लासिफिकेशन आपण करतो. फायलम म्हणजे किंगडम म्हणजे जग, त्याचं क्लासिफिकेशन आपण करतो फायलम. फायलम म्हणजे संघ. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन करतो आपण क्लासमध्ये. क्लासचं क्लासिफिकेशन पुन्हा आपण ऑर्डर मध्ये करतो. ऑर्डरचं क्लासिफिकेशन पुन्हा आपण फॅमिलीमध्ये करतो. फॅमिलीचं क्लासिफिकेशन पुन्हा जीनस मध्ये करतो. आणि जीनसचं क्लासिफिकेशन स्पेशीज मध्ये करतो. हे आपलं झालं फर्स्ट क्वेश्चन. आपला जो विचारला होता, व्हॉट इज द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही हायरार्की म्हणजे काय? ही साखळी. हायरार्की म्हणजे साखळी आहे क्लासिफिकेशनची. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला आणि सगळ्यात सोपा क्वेश्चन विचारलाय. काय विचारलाय? हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. हु इन्व्हेंटेड बायोनॉमियल क्लासिफिकेशन, बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. आता त्याचा जर आपण विचार करायचा म्हटलं कशाचा? बायोनॉमियल सिस्टमचा. त्याच्या अगोदर ती शोधली कोणी हे आपलं विचारलंय.
तर तुम्ही पाठीमागच्या वर्षी अभ्यासला असाल, कार्ल लिनियस नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने ही सिस्टम शोधून काढली. कोणती? बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे जीनस आहेत आपले, हे जीनस, हे नाव दिलं कसं जातं. बायोनॉमियल सिस्टम मध्ये 2 नावांचा उपयोग केला जातो. किती नावांचा? 2 नावांचा. कोणत्या नावाचा? हे जे आपला क्लासिफिकेशन दिलेलं आहे याच्यातल्या जीनस आणि स्पीशीज या दोन्हींचे नावं एकत्रित केले जातात. कोणाकोणाचे? जीनस आणि स्पीशीजचे. आणि ते एकत्रित लिहून जे नाव लिहिलेलं असतं त्यालाच आपण म्हणतो बायोनॉमियल सिस्टम. ती विज्ञानामध्ये वापरली जाते. बायोनॉमियल, बायोचा अर्थ होतो बाय म्हणजे 2, बाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. क्वाड्रा म्हणजे 4 असा अर्थ होतो. जर आपण ह्याचा विचार केला तर याच्यामध्ये 2 गोष्टींचा उपयोग केला जातो ह्या सिस्टम मध्ये नाव बनवण्यासाठी. कशाचा? 2 गोष्टींचा. कशातल्या 2 गोष्टीच्या? ज्यावेळेस आपण ही हायरार्की पाहतो. कोणती हायरार्की? ही हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्यामध्ये शेवटची 2 जे आहेत जीनस आणि स्पीशीज, ह्या 2 गोष्टींचा उपयोग केला जातो बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर मध्ये. नॉमेनक्लेचर ह्या शब्दाचा अर्थ काय? पुस्तकामध्ये पाहायचा क्वेश्चन. नॉमेनक्लेचर या शब्दाचा अर्थ काय आहे? नाव देण्याची पद्धती. बायोनॉमियल सिस्टम म्हणजे 2 गोष्टींचा विचार करून नाव देण्याची पद्धती. ही कोणी शोधून काढली? कार्ल लिनियस यांनी. आणि त्यांनी 1735 म्हणजे 1735 मध्ये ही पद्धत सुरुवात केली. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला कोणाचा? आपण माणसाचाच विचार करू पहिल्यांदा. बरोबर आहे. माणसाला आपण लिहितो, माणसाचं सायंटिफिक नाव जर पाहिलं आपण ह्युमन म्हणतो. बरोबर. माणसाला काय म्हणतो? ह्युमन. पण विज्ञानाच्या भाषेमध्ये ज्यावेळेस आपण माणसाच्या स्पीशीजचा विचार करतो, ही आपली स्पीशीज आहे सॅपियन. कोणती आहे? सॅपियन. बरोबर आहे. सॉरी, सॅपियन्स हे झालं आपलं माणसाची स्पीशीज. बरोबर आहे. विज्ञानामध्ये माणसाची स्पीशीज कोणती आहे असं विचारलं तर आपण त्याला म्हणतो सॅपियन. आणि जर आपला जीनस पाहिला तर आपल्या जीनसचं नाव आहे होमो. काय? होमो. HOMO. आता ज्यावेळेस असं बायोनॉमियल सिस्टम मध्ये आपण नाव लिहित असतो, बायोनॉमियल सिस्टम म्हणजे 2 प्रकारच्या जी हायरार्की दिलेली आहे त्याच्यातल्या शेवटच्या 2 गटाचा आपला विचार करायचा आहे. पण त्याचा? जीनस आणि स्पीशीज याच्यावरून नाव पडतं. ते जीनसचं नाव आहे आपल्या होमो. बरोबर आहे. आणि आपल्या स्पीशीजचं नाव आहे सॅपियन. बरोबर आहे. आता असं करताना ज्यावेळेस आपण जीनसचं नाव लिहितो त्याचं पहिलं अक्षर आपण कॅपिटल लिहायचं असतं. हे एक लक्षात राहून द्यायचं. कशात लिहिलं असतं? कॅपिटल मध्ये. आणि बाकी सगळं स्मॉल मध्ये. ज्यावेळेस आपण स्पीशीज लिहितो त्या स्पीशीज त्या आपण सॅपियन हे आपण कॅपिटल मध्ये यस लिहायचं नाही. आपण कसं लिहिणार त्याला? होमो सॅपियन्स असं लिहिणार. फक्त पहिलं जे अक्षर आहे आपण ज्यावेळेस जीनस घेतो त्या जीनसचं पहिलं अक्षर ते आपण कॅपिटल मध्ये लिहायचं आणि स्पीशीजचं मात्र अक्षर आपण कॅपिटल मध्ये लिहायचं नसतं. याला आपण म्हणतो बायोनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतो द्विमान पद्धती. काय म्हणतो? द्विनाम पद्धती. म्हणजे 2 नावाचा उपयोग करून त्याचं एक नाव बनवणं. यालाच आपण म्हणतो बायोनॉमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर. आलं का लक्षात एवढं? नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, विच लेवल ऑफ हायरार्की आर कन्सिडर्ड while रायटिंग द नेम ऑफ बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. समजलाय क्वेश्चन? विच. आता आपण आपल्या पुस्तकाकडे येऊ पुन्हा, म्हणजे तुम्हाला आणखी बरं समजून जाईल. आता ज्या वेळेस आपल्याला क्वेश्चन विचारलेले असतात सगळ्यात महत्वाचं असतं आपला क्वेश्चन समजणं. बरोबर आहे का नाही? ज्यावेळेस आपण पाहतो शाळेमध्ये 99% विद्यार्थी न बघता लिहित नाहीत, बघूनच लिहितात पेपरमध्ये. बरोबर आहे का नाही? खोटं बोलतोय मी? जेवढे वर्ग बघतो त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी जवळजवळ बघून लिहितात. बरोबर आहे.
आणि त्याला आपण म्हणतो आपल्या विद्यार्थ्यांचं नॉलेज वाढलं. पण तसं आहे का? नाही, नॉलेज वाढत नाही. आपण फक्त पुस्तकात बघून लिहितो. टॉपरचे विद्यार्थी सुद्धा मनाने लिहायची हिंमत करीत नाही. दिसतं का नाही असंच? बघून लिहायचा चान्स भेटलो, टॉपरचा विद्यार्थी म्हणतो मला नाही बघायचं, आपल्या शाळेतला नाही म्हणत. पण ते कशामुळे होतं तसं की एक क्वेश्चन आणि त्याचा आन्सर कसं द्यायचं, ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्यावेळेस तुम्हाला येते ना, ते बघून लिहायला लय वेळ लागतो. तुम्हाला वाटतं एवढा टाइम पुढे घालवा, त्याच्यापेक्षा बेस्ट मी लिहू शकतो. अशी कॅपॅसिटी आपली हळूहळू डेव्हलप होती. कधी? ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि नंतर तुम्ही बार बार रिव्हिजन करतात त्यावेळेस. आणि त्याचा फायदा तुम्हाला कुठं होणार? ज्यावेळेस तुम्ही उच्च शिक्षणाला जाणार 10वीच्या नंतर, त्यावेळेस तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार. कशामुळं? कारण तिथं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि तिथं कॉपीचा विषयच नसतो, आहे का नाही? त्याच्यामुळे ती सवय. ह्या वर्षी तुम्हाला 50% पडू द्या, तुमच्या 8वीच्या मार्काचं सर्टिफिकेट माझं आणखी कधी कोणी विचारलं नाही. तुमचं विचारणार आहे का? नाही ना विचारणार कोणी. कुठे तुझं सर्टिफिकेट 8वीला किती मार्क होते पाहू दे? नाही. फक्त इथं आपल्या हॅबिट चेंज करायच्यात. काय करायच्यात? आपल्या सवयी बदलायच्यात. कोणी म्हणलं ना कॉपी करून लिहायचं, म्हणायचं नको. भले नापास झालं तरी जमत. नापास झाले याचा अर्थ काय होतो? शिक्षक तुम्हाला तेवढं समजावून सांगू शकले नाही. बरोबर आहे का नाही? तुम्ही असे कॉप्या करू करू पास झाले, तर शाळेत होती गर्दी, आणि गर्दी झाल्याच्या नंतर काय होतं मग? आपल्याकडेच लक्ष कमी येतं. जास्त विद्यार्थी, आता तुमच्या जागेवर जरी इथं 50 विद्यार्थी बसलेले असले, एवढं तुमच्याकडे पाहू शकतो का? फरक होतो ना. मग असेच आपल्या सवयीमुळे सगळ्या गोष्टीवर वाईट परिणाम होतो. आता आपण नंबर 3 क्वेश्चन पाहिला, त्याचं पण उत्तर आपण अगोदर शोधलंय. कोणतं? विच लेवल ऑफ हायरार्की. आपण जी हायरार्की पाहिली होती, त्याच्या कोणत्या लेवलमध्ये, त्याच्या ज्या लेवल सांगितल्या मी, किंगडम पासून सुरू केलं, किंगडम, फायलम, त्याच्यानंतर लिहून घेतलंय का? आणि आपण शेवटला आलो होतो, लास्टला आली होती आपली स्पेशीज. आलती का? आणि स्पेशीजच्या अगोदर काय होतं? जीनस होतं का नाही? हे कोणत्या लेवलवरून आपण कन्सिडर करतो, म्हणजे ते आपण ठरवतो. व्हाईल रायटिंग द नेम ऑफ बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम. ज्यावेळेस आपण पद्धतीनुसार नाव देतो, त्यावेळेस आपण कुठल्या लेवलनुसार ठरवतो, तर त्या लेवल येतात जीनस अँड स्पीशीज. बरोबर आहे? समजलं इथपर्यंत? हे आपलं झालं पाठीमागच्या वर्गाचं आपल्याला पुढे शिकण्यासाठी आवश्यक काय होतं. बरोबर आहे? आता एवढंच काय करायचं, तुम्ही रिपीट करायचं आणि लेक्चर हा डबल एकदा बघायचा. कोणता बघायचा? ते आपण जे सुरुवातीला पाहिलं ते नाही पाहिजे. शेवटचे 5-10 मिनिटं आहेत ना लेक्चरचे, डबल 2दा बघायचे. ज्यावेळेस आपण ती हायरार्की समजून सांगितली तिथून पुढं. चालते? आणि उद्यापासून आपण काय करणार? रेग्युलरली आपला सिलेबस 8वीचा आता चालू होणार. बरोबर आहे? तेवढं लक्षात तुमच्या राहणं अपेक्षित आहे. जेवढं आपलं झालंय त्या 10 मिनिटांमध्ये शेवटच्या, तेवढंच. ते जर आलं तर आपला पुढचं समजायला एकदम सोपं जाणार आहे. ओके?